गाईज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 21 जुलै, वाजलेले आहे दुपारचे 3 आणि आम्ही निघालेलो आहे घरून शिराळ्याला जाण्यासाठी. अँड आधी आम्ही जाणार आहे नवले ब्रिजच्या घरी, तिथून नंतर आम्ही शिराळ्याला जायला निघणार आहे कारण प्रभाकरचा ड्रेस तिकडून घ्यायचा आहे. थोडे कपडे प्रभाकरचे इकडे आहेत आणि ट्रॅडिशनल सगळे तिकडेच आहेत, तर मग तो घ्यायचा आहे आणि देन आम्ही तिथून निघू. तिकडे मी आहे, इकडे प्रभाकर आहे अँड मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे माझ्या भाचीला भेटायला. प्लस खूप दिवसाने शिरायला चाललेले आहे, तर सगळ्यांनाच भेटायला. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तो गाईज, पावसात चालूच आहे, झिरमिरी झिरमिरी. खूप मोठा असा नाही आहे, बट झिरमिरी तसं चालूच आहे. तुम्हाला जे डाग दिसत आहेत ना, तर ते सिमेंटचे डाग पडलेले आहेत आणि ह्याचा खर्च आता मी सांगते तुम्हाला. जे तुम्ही आता काचेवरती डाग बघितले तर ते सिमेंटचे डाग आहेत आणि ती 4 व्हीलर प्रभाकरने चुकून एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं आमच्या सोसायटीमध्येच, त्याच्या जवळपास लावली होती आणि ते काम चालू असताना ते सिमेंटचे डाग उडून गाडीवर पडलेले आहेत आणि आता ते डाग काढायचे म्हटलं तर 3000 रुपये खर्च सांगितलेला आहे. म्हणजे किती छोटीशी चूक आणि ती किती महागात पडू शकते बघा. प्रभाकरला माहीत नव्हतं की असं काही होऊ शकतं किंवा असा काही खर्च येईल, त्याला कधी असा अनुभव आला नव्हता. पण तुम्ही जर 4 व्हीलर लावताय, 2 व्हीलर पण लावताय आणि असं कुठंतरी काम चालू आहे तर त्याच्या आसपास बिलकुल लावू नका, कारण की नंतर ते डाग काढणं खूप अवघड जातं आणि त्याचा खर्च पण जास्त आहे. ते पॉलिश पेपरने पॉलिश करून काढायला लागतं असं त्याला सांगितलेलं आहे. सो ही काळजी नक्की घ्या. हा ब्रिज असा पूर्ण कलरफुल केलेला आहे, मस्त पेंटिंग केलेलं आहे चांदणी चौकमध्ये. काय माहिती कुणी केलंय, बट ज्यांनी पण केले मस्त केले. आमच्या सोसायटीमध्ये आलेलं आहे नवले ब्रिजच्या. हे आलं आमचं घर. सगळे झोपलेत वाटतं, दुपारचे झालेत वेळ तर. सो नवले ब्रिजच्या घरी आम्हाला फिल्टर द्यायचा होता. प्युरिफायर वापरायच्या आधी आम्ही फिल्टर घेऊन गेलेलो. सो प्युरिफायर बसवल्यानंतर त्याचा काही यूज नव्हता, सो तो रिटर्न द्यायचा होता. सो गाईज, आम्ही त्या घरून निघालेलो आहे आणि आज मी तुम्हाला सांगायचं विसरले, हा जो मी ड्रेस घातलेला आहे हा मला मम्मी पप्पांनी बड्डेला दिलेला होता. बड्डेच्या व्लॉगमध्ये पण ते आले नव्हते बिकॉज त्यांनी घरून निघताच दिलेला होता, सो त्याचं शूट घेतलेलं नव्हतं. तर फुल ड्रेस मी जेव्हा उतरेल आम्ही मध्ये ब्रेकसाठी वगैरे, त्यावेळेस मी पूर्ण ड्रेस दाखवेन तुम्हाला. तर घरून जे प्रभाकरचा ड्रेस घ्यायचा होता ते घेतलेला आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे. दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे, दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे. वफाओं की हमसे सबक हो गई है, वफाओं की हमसे सबक हो गई है. आम्ही थांबलेलो आहे विरंगुळ्याला, जिथे आम्ही बऱ्याच वेळा थांबतो येता जाता. आमचा ठरलेला स्टॉप आहे, मोस्टली जातानाच शिरायला इथे थांबतो. तर वॉशरूमसाठी स्टॉप घेतलेला आहे आणि फ्रेश होण्यासाठी स्टॉप घेतलेला आहे, प्लस काहीतरी खाणं भूक लागली आहे. असं प्रेग्नन्सीमध्ये थोड्या वेळाने भूक लागतं, तर बघू आता काय खायचं. बघा, ही इमली अशी चट्टामट्टासारखी इमली अँड ही एक इमली काल भेटली नव्हती तर मला आज भेटली. हे क्यूट शौर्यसाठी खायला घेतलेलं आहे. हे मला असं खूप छान वाटलं. हे जेम्स सारखं आहे आणि हे जेलीचे चॉकलेट्स आहेत बॅटमध्ये. तर आम्ही मॅगीची ऑर्डर दिलेली आहे. तसं तर मी इडली प्रेफर करते, पण आता इडली नव्हती त्यांच्याकडे अवेलेबल, तर मग मी पाऊस पडतो तर म्हणलं गरमागरम मॅगी खाऊ. मला बाकी काही खावंसं वाटत नव्हतं. तसं तर मॅगी जास्त नाही खाल्ली पाहिजे, बट मला आधीपासून मॅगी खूप जास्त आवडते, त्यामुळे मी अधूनमधून मॅगी खात असते, मला क्रेविंग होत असतं.
तर आणि असा पाऊस असेल तर मग मॅगी मस्त चहा हे तर ठरलेलं आहे. बघू आता मॅगी कशी येते. मॅगी मस्त आलेली आहे. अशी मॅगी मला खूप आवडते, अशी थोडंसं पाणी असलेलं, म्हणजे जास्त मसालेदार नसलेली. आणि मस्त बघा गरमागरम वाफा यायला लागले. कशी आहे मॅगी? तरी मला इतकी भूक लागली की मी ती संपवत आणली आहे. सो गाईज आता वाजलेले आहेत 8 आणि माझी भयानक कंबर दुखत होती. तसे 5 तास झाले. मध्ये 2 ब्रेक झाले. एक नवले ब्रिजच्या घरी मध्ये खायला थांबलो विरंगुळाला तिथे, आणि आता म्हटलं खूपच कंबर दुखायला लागली तर अजून एक ब्रेक घेऊ. तर मग आता हे बघा मागच्या साईडला काहीतरी हायवेवरती नवीनच झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. तिथे थांबलेलो आहे. खाणार तर काय नाही आहे, पण फ्रेश होऊन येतो अँड थोडा वेळ वॉक करेल आणि मग आम्ही निघतो. हे हॉटेल NP फिश म्हणून आहे आणि आता फिशच्या आकाराचं म्हणजे शेपचं त्यांनी हॉटेल बनवलेलं आहे. तर चला आता फ्रेश झालेलो आहे, आता इथून निघतो. प्रेग्नन्सीमध्ये असे थोड्या वेळाने ब्रेक घेत जा, मग कंबर दुखायचा त्रास होणार नाही. अदरवाईज कंटिन्युअसली बसणं खूप अवघड आहे. आता थोडाच वेळ राहिलेला आहे, इथून एक जास्तीत जास्त 30 ते 35 मिनटं घरी पोचायला, आणि आम्ही ऑलमोस्ट आता 8:30 पावणे 9च्या आधी पोचून जाऊ. तर आम्ही पेठ नाक्याच्या जवळ आलो आणि आम्हाला एवढे ट्रॅफिक लागलेलं आहे ना, काय झाले काय माहिती. ही आमची आलेली आहे गल्ली. मॅडम आलेला आहे, आमचं घर आलेलं आहे. दीदीला पी दे. आलेल्या मस्त हा बाबांचा फोटो लावलेला आहे रावसाहेब, आणि आपण फोटोला नमस्कार करूया. आणि बाबा आमचे खूप छान होते आणि खूप खूप धाडसी होते. त्यांची आठवण आम्हाला नेहमी होते. यासाठी खास आहे मटण, आणि इकडे आहेत लाडके जावई, आणि हे आहे फुल मटण थाळी. शौर्य आता इंग्लिश मीडियम स्कूलला जातो, सो काही असे सेंटेन्स इंग्लिशमध्ये बोलायला लागला आहे. सो इथे मी त्याच्या मागे लागले होते की काहीतरी बोल, पण त्याला इतकी झोप आलेली की त्याचा बिलकुल मूड नव्हता. त्याच्यामुळे तो असा नाही नाही नो 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 असं करत होता. आणि इथे आम्ही सगळे जरा गप्पा मारत बसलो होतो आईबरोबर. काकी, किट्टू, भैया पण होता, पण भैया थोड्या वेळानंतर वरती गेला झोपायला. सो हा ब्लॉग मी इथंच थांबवते. बाय बाय.